नमस्कार, सुंदर माझं कोकण आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर आपण पर्यटनासाठी वेगवेगळ्या गावी जात असतो, वेगवेगळ्या भागात जात असतो। तर पर्यटनासाठी उभं केलेले एक वेगवेगळे मॉडेल्स आपण पाहत असतो आणि त्या वास्तूमध्ये आपण राहत असतो। तसंच एक आगळंवेगळं मॉडेल तोंडवळी आणि तळाशीलमध्ये उभं करण्यात आलेलं आहे। साधारण मालवण तालुक्यात असणार हे तोंडवळी आणि तळाशील गाव मालवण मुख्य शहरापासून साधारण 20 ते 25 किलोमीटर अंतरावर असणार आणि देवगड मुख्य शहरापासून साधारण 40 किलोमीटर अंतरावर असणार हे तोंडवळी आणि तळाशील। एकीकडे गड नदी आणि दुसरीकडे अरबी समुद्राच्या संगमावर वसलेलं टुमदार असं तोंडवळी आणि तळाशील गाव। तर ह्या तोंडवळी आणि तळाशील गावामध्ये एक पर्यटनाचं वेगळं आगळं मॉडेल असं उभं करण्यात आलेलं आहे, ते म्हणजे वैशालीच कॅप्सूल रिसॉर्ट। तर नाव देखील कॅप्सूल रिसॉर्ट एक ऐकायला जाम भारी वाटतं। एक कॅप्सूलच्या आकारासारखं असणारं हे कॅप्सूल रिसॉर्ट म्हणजे कॅप्सूलचा जसा आकार असतो तसं हे रूम्सचा आकार आहे। तर एक रूमचं आगळंवेगळं असं रूप आपल्याला इथे पाहायला मिळते। तर इथे आपण तोंडवळी आणि तळाशीलमध्ये आलेलो आहोत। तर कॅप्सूल रिसॉर्टविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर आता आपण कॅप्सूल रिसॉर्टला आहोत आणि आपल्यासोबत हे दादा आहेत। दादा, आपलं नाव कसं? गौरव गावकर। आणि इथे आपलं हे कसं आहे सुविधा इथे? आपल्याकडे इथे युनिक कन्सेप्टमध्ये हे 5 कॅप्सूल आहेत आणि फॅमिलीसाठी एकत्र राहायला हॉल आहे, AC हॉल, म्हणजे 10 ते 15 जणांची सोय व्यवस्थित होऊ शकते। जे काय रूम आहेत ते सगळे AC आहेत आपल्याकडे। आणि कॅप्सूल जे आपली कन्सेप्ट आहे, कॅप्सूलचं आपलं जे रेंट आहे ते 2000 रुपये आहे आणि आपलं जे हॉल आहेत हॉलचं आम्ही 5000 रुपये 10 जणांचे घेतो हॉलचं। ओके, सर्व जेंट्स असतील तर अवेलेबल आहेत का रूम? सगळं आपल्याकडे आम्ही सगळं बॅचलरला पण देतो, फॅमिलीला देतो, सगळ्या ग्रुपला देतो। ओके, आणि जेवणाची सुविधा आपल्याकडे आहे का? जेवणाचं आपलंच इन हाऊस रेस्टॉरंट आहे। तिथे तुम्हाला ऑथेंटिक मालवणी पद्धतीतलं जे सी फूड, चिकन वगैरे मालवणी पद्धती ते आहे ते तुम्हाला फूड अवेलेबल होईल। इंडियन, चायनीज, पंजाबी आपल्याकडे अवेलेबल नाही। आणि हे एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे कॅप्सूल रिसॉर्ट? एक्झॅक्ट लोकेशन तोंडवळी तळाशील बीच। ओके, अगदी बीचच्या जवळच आहे। आणखी कोणत्या फॅसिलिटीज आहेत आपल्याकडे? आपल्याकडे इथे वॉटर स्पोर्ट्समध्ये स्कुबा डायव्हिंग, पॅरासेलिंग, ह्याच्यामध्ये वॉटर आणि बनाना राईड, जेट स्की, बंपर राईड वगैरे असे ते वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये ते होतात। बोटिंग होते, त्याच्यामध्ये एक समुद्र सफर असते आणि म्हणजे डॉल्फिन सफरला आणि घेऊन जातात आणि कांदळवन सफर म्हणून असतात। तर ते बोटिंगमध्ये ते पण आहे आपल्याकडे केलं। तर हे साधारण कॅप्सूल रिसॉर्ट ही जी संकल्पना आहे ती साधारण आपण कधी उदयास आली किंवा हे कधी बांधलं गेलं आहे सर्व? हाला आता 26 जानेवारी, ह्या 26 जानेवारीला 2 वर्ष, म्हणजे आता तुम्हाला सांगतो एक 2.5 वर्ष झाली। आणि पर्यटकांचा रिस्पॉन्स कसा आहे? बऱ्यापैकी खूप चांगला रिस्पॉन्स आहे पर्यटकांचा, व्यवस्थित। तर समोरच कॅप्सूलची थीम असलेले हे रूम्स आहेत। एका रांगेत 1 2 3 4 5 वेगवेगळ्या रंगामध्ये हे कॅप्सूलचे रूम आहेत। आणि आता आपण रूम टूर घेऊया। तर हा असा रूम आहे, संपूर्णपणे AC रूम आहे आणि हा बेड आहे। इथे अगदी 3 जण आरामात झोपतील असा हा बेड आहे। आणि ही थीम बघा, जबरदस्त थीम आहे। मी देखील इथे पहिल्यांदा आलो। इथे एक कपबोर्ड आहे ज्यात तुम्ही कपडे देखील ठेवू शकता किंवा काही छोटं मोठं सामान देखील ठेवू शकता। हा इथे AC आणि इथे हे टॉयलेट बाथरूम, इथे वेस्टर्न टॉयलेट आहे आणि बाथरूम देखील आहे। इथे बेसिन आहे। अगदी छान पद्धतीने एक छान संकल्पना उदयास आली आणि त्यातून ही कॅप्सूल रूमची किंवा कॅप्सूल रिसॉर्टची संकल्पना उदयास आली। जरी बाहेरून छोटे वाटत असले तरी हे आतून खूप मोठे आणि प्रशस्त आहेत। खूप छान पद्धतीची संकल्पना आहे। कधी आलात तर नक्कीच कॅप्सूल रिसॉर्टला भेट द्या। आणि इथे सर्व ही माहिती दिलेली आहे। चेक इन, चेकआउट टाइम, वायफाय, पासवर्ड, गरम पाणी कधी येतं त्याचा टाइम, रूम क्लिनिंग टाइम, ब्रेकफास्ट टाइम, लंच टाइम, डिनर टाइम,
सर्व अशी माहिती इथे दिलेली आहे. आणि छोटेसे कप्पे आहेत, इथे देखील तुम्ही काही ठेवू शकता. आणि इथे फॅन देखील आहे. तर आतून असा काहीसा या कॅप्सूलचा भाग आहे. इथे तुम्ही मोबाईल वगैरे चार्जिंगला लावू शकता. एक छान पद्धतीचा हा रूम आपल्याला इथे बघायला मिळतो. वरच्या बाजूला डॉर्मेटरी आहे. साधारण अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि जे स्ट्रक्चर आहे ना ते बघण्यासारखं आहे. बांबूच आहे ना स्ट्रक्चर. तुम्हाला सनसेट पण काही वेळेला व्यवस्थित दिसतो. माडाच्या बनात हे सगळं कॅप्सूल रिसॉर्ट स्थित आहे. आणि त्या बाजूला समुद्र आहे. अगदी रस्त्याच्या पलीकडे अगदी समुद्राला लागूनच हे रिसॉर्ट आहे. आणि असे बेड आहेत. अतिशय सुसज्ज पद्धतीने इथे बेड आहेत. किती माणसं झोपतात इथे? 10 जण. प्रॉपर बेड 10 जण. आणि एक्स्ट्रा बेड आपण इथे जर लावला तर आम्ही 3 ते 4 जण व्यवस्थित राहू शकतो. आणि हा पूर्ण AC रूम आहे. हां, AC. ओके. तर ही अशी संपूर्ण व्यवस्था आहे. बांबूचं स्ट्रक्चर आहे संपूर्ण. आणि छान पद्धतीची व्यवस्था इथे आपल्याला बघायला मिळते. आणि या डॉर्मेटरीचे जे वॉशरूम आहेत तर ते अगदी लागूनच बाहेरच्या बाजूला आहेत. या पद्धतीचे कमोड टॉयलेट आहे. इथे बेसिन आहे. ते मिरर देखील आहे. आणि दुसरा या बाजूला आहे ते कमोड टॉयलेट आहे. ते मिरर आणि ते बेसिन. तर अशी एक सुसज्ज व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. आणि हा आजूबाजूचा परिसर संपूर्ण हे जर रिसॉर्ट बघायला गेलं तर कल्पवृक्षाच्या छायेत आहे. अर्थात नारळाची झाडं आहेत. त्यामुळे इथून व्ह्यू कमालीचा मिळतो. तर हा संपूर्ण कॅप्सूल रिसॉर्टचा परिसर आहे. आणि इथे एक अद्भुत चमत्कार आहे. पंचकल्पवृक्ष म्हणजे 5 नारळाची झाडं इथं आपल्याला पाहायला मिळतात. हा कसा काय चमत्कार आहे? हे ॲक्च्युली लावताना त्यांनी, म्हणजे मी पण नव्हतो. ओके. प्रॉपर्टी ओनर जे आहेत त्यांनी लावताना हा एक लावला होता. पण त्याला हे 5 कोंब आलेले आहेत. फक्त आता वर यायची वाट बघतोय आम्ही व्यवस्थित. ओके. त्याला 5 फांद्या आहेत. तुम्हाला दाखवतो. हा 1, 2, त्या साईडला 3, हा एक 4 आणि एक तो छोटा 5 असे. तर ह्या रिसॉर्टला तुम्ही नक्की भेट द्या. आणि हे अद्भुत चमत्कार पंचकल्पवृक्ष देखील इथे बघा. निसर्गाचा एक अद्भुत चमत्कारच म्हणावा लागेल. एक नारळाचं झाड लावलं होतं परंतु निसर्गाच्या चमत्काराने इथे 5 नारळाची झाडं उगवली आहेत. म्हणजे एक नारळाचं झाड, आणखीन 4 नारळाची झाडं. पंचकल्पवृक्ष. तर समोरच कॅप्सूल रिसॉर्ट आहे. कॅप्सूल रूम्स आहेत. आणि या रस्त्याच्या पलीकडे अगदी लागूनच इथे बसण्याची व्यवस्था देखील केलेली आहे. हे संपूर्ण असं छोटंसं गार्डन म्हटलं तरी चालेल. इथे बसण्याची व्यवस्था आहे. इथे देखील आहे. आणि इथे व्हॉलीबॉल तुम्ही खेळू शकता. आणि समोरच समुद्र किनारा. इथे देखील बेंचेस आहेत. आणि इथे देखील अशी बसण्याची झोपण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि समोरच बसून, म्हणजे इथे बेंचेसवर बसून तुम्ही समुद्राचा मनमुरादपणे आनंद लुटू शकता. तर वरच्या बाजूला कॅप्सूल रिसॉर्ट आहे. आणि रस्त्याच्या या बाजूला लागूनच अगदी हा समुद्र किनारा आहे. इथे तुम्ही सनसेट देखील छान पद्धतीने अनुभवू शकता. तर छानपैकी समुद्रकिनारी उभं राहून तुम्ही अस्ताला जाणारे सूर्याचं दर्शन इथे घेऊ शकता. खूप स्वच्छ असा समुद्र किनारा आहे. तोंडवळी समुद्र किनारा.
पण एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली मी तुम्हाला सांगतो, इथे जवळच खड्डा आहे ज्याला चाळ म्हणतात किंवा चाळवण देखील म्हणतात. तर हे बघा पाणी इथे स्लोप पण आहे, पाणी पटकन खाली जात आहे. तर शक्यतो पोहायला उतरू नका, किनाऱ्यावर राहूनच समुद्राचं दर्शन घ्या. कारण समुद्रा किनारी उभं राहून देखील अथांग पसरलेल्या समुद्राचं दर्शन आपण घेऊ शकतो अगदी निवांतपणे आणि शांतपणे. समोरच थोड्याच वेळात सनसेट होणार आहे. समोरच अस्ताला जाणारा सूर्य, एक विहंगम दृश्य आज आपण तोंडवळी समुद्र किनाऱ्यावरून पाहतोय. कधी आलात तर नक्की भेट द्या कॅप्सूल रिसॉर्ट आणि ह्या तोंडवळी समुद्र किनाऱ्याला. तर नाईटला कॅप्सूलचा असा काही वेगळा लुक आपल्याला पाहायला मिळतो. हे कॅप्सूलचे रूम आहेत आणि रूम समोरच पार्किंगची अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. अगदी रूम समोर तुम्ही तुमची कार पार्क करू शकता आणि त्या बाजूला त्यांचा रेस्टॉरंट आहे. तर हे कॅप्सूल रिसॉर्ट आहे आणि इथे हा रस्ता आहे आणि रस्त्याच्या पलीकडे समुद्र आहे. आणि पार्टी वगैरे असेल तर असा हा या बाजूला सेटअप लावून देखील देतात. तर समोरच कॅप्सूल रूम्स आहेत आणि अगदी बाजूलाच जेवणाची व्यवस्था केलेली असते आणि ही सिटिंग व्यवस्था आहे. वुडन स्ट्रक्चर आहे संपूर्ण आणि छान पद्धतीची सिटिंग व्यवस्था आहे. या मंद प्रकाशात जेवणाची मजा काही औरच असते. तर संपूर्ण अशी सिटिंग व्यवस्था आहे आणि इथे बाजूलाच किचन देखील आहे त्यांचं आणि इथे जेवणाची लगबग सुरू आहे. तर या काकी आहेत ते जेवणाची तयारी करतात. काकी आता काय चालू आहे? मटकीची उसळ बनवणार आहे. अच्छा, तरी संपूर्ण जेवणाची तयारी चालू आहे. ते कशासाठी? व्हेज नॉनव्हेज? व्हेज आहे. ही मटकीची उसळ बनवणार आहे. ओके, आपल्याकडे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पदार्थ आहेत. ओके, तरी पहिली मटकीची उसळ बनवत आहेत आणि त्यानंतर मग मासे बनवणार आहेत ना? हो, मच्छी फ्राय वगैरे बनवणार. ओके, तर ते देखील दाखवूया. प्रथम काकी मटकीची उसळ बनवतात. तर हे संपूर्ण असं किचन आहे आणि संपूर्ण ही जेवणाची लगबग. अगदी घरगुती पद्धतीने इथे जेवण तुम्हाला मिळेल. अगदी मालवणी अस्सल घरगुती जे मसाले आहेत त्यांचा वापर करून इथे जेवण बनवलं जातं. त्यामुळे इथे तुम्ही व्हेज नॉनव्हेजची ऑर्डर देखील देऊ शकता. अगदी घरगुती पद्धतीचा स्वाद इथे तुम्हाला चाखायला मिळेल. तर काकी घरगुती मसाले वापरतात. तर हा मसाला कोणता आहे? पाचका मसाला आहे हा. ओके. आणि मिरची पूड आहे. मिरची पूड. तर हे सगळं संमिश्र करून ही भाजी तयार करणार. व्हेजची पण ऑर्डर आहे का? हो, व्हेज आहे ते म्हणा. व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण आहे. अच्छा, तर आता नॉनव्हेज जेवण बनवायची काकींची लगबग सुरू झालेली आहे. इथे प्रॉन्स आहेत, प्रॉन्स आहे, पापलेट पापलेट आहे, सौंदाळा आहे. सौंदाळा. ओके,
तर मगाशी आपण व्हेज जेवणाची तयारी होताना पाहिली होती, तर आता नॉनव्हेजची इथे तयारी होते आणि हे सुरमईचे पीस फ्रायसाठी सोडलेले आहेत आणि त्या बाजूला पापलेट प्रॉन्स वगैरे आहेत, पापलेट आणि प्रॉन्स आणि इथे सुरमई. तर ही व्हेज थाली आहे, त्यामध्ये चपाती, पापड, श्रीखंड, सोलकढी, डाळ आणि ही मुगाची भाजी अशी ही व्हेज थाली आहे. तर इथे सुरमई थाली आहे, इथे चपाती, सुरमईचं पीस, त्यानंतर सार आहे, एक जवळा आणि सोलकढी. तर अशा पद्धतीची ही सुरमई थाली आहे. रिसॉर्टच्या बाहेर ही अशी सूचना फलक दिलेला आहे, समुद्राचा आनंद घ्या परंतु काळजीपूर्वक. तर हे सूचना फलक नक्कीच वाचा आणि या सूचना फलकावर दिलेल्या सूचनांचं नक्कीच पालन करा. तर आता आपण आहोत कॅप्सूल रिसॉर्टमध्ये, जे मालवणपासून साधारण एक 20 ते 25 किलोमीटर अंतरावर आहे आणि हे जे कॅप्सूल रिसॉर्ट आहे ते तोंडवळी तळाशील गावामध्ये आहे. तर या कॅप्सूलच्या एका बाजूला गड नदी आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे समोरच्या बाजूला अरबी समुद्र असा एक अनोखा संगम इथे पाहायला मिळतो आणि या संगमावरच एक गाव आहे. खूप छान पद्धतीने या रिसॉर्टची रचना आहे आणि या रूमची रचना देखील पाहाल तर गोलाकार आहे, कॅप्सूल सारखा आकार आहे, म्हणूनच या रिसॉर्टला कॅप्सूल रिसॉर्ट असं नाव देण्यात आलेलं आहे. तर अत्यंत छान पद्धतीने इथे राहण्याची सुविधा आहे, रूम देखील प्रशस्त आहे. जरी बाहेरून थोडा कमी लहान वाटत असला तरी आतून खूप प्रशस्त आहे आणि 5 कॅप्सूल्स हे रूम आहेत आणि सगळे रूम हे AC आहेत. त्यानंतर मग डॉर्मेटरी सिस्टीम देखील आहे, ती डॉर्मेटरी देखील AC आहे. तर अशा पद्धतीने हे माडाच्या वनात असलेलं हे कॅप्सूल रिसॉर्ट एक पर्यटकांसाठी पर्वणीच आहे, कारण एक आगळं वेगळं स्वरूप या रिसॉर्टचं आहे. एक वेगळी संकल्पना इथे मांडण्यात आलेली आहे आणि खरंच इथे आल्यावर एकदम रिफ्रेश होऊन जातात. रात्री जेवल्यानंतर तुम्ही तिथे समोरच बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे, मनमुरादपणे एक शांततेचा आनंद घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही जर वाढदिवस किंवा छोटा समारंभ असेल तर तिथे डेकोरेशनची देखील व्यवस्था केली जाते आणि छान पद्धतीचं डेकोरेशन तिथे केलं जातं. त्यानंतर आणखीन रेस्टॉरंट आहे, तिथे छान पद्धतीने मालवणी पद्धतीचं जेवण, तुम्हाला घरगुती पद्धतीचं जेवण तुम्हाला इथे मिळतं. फक्त एवढंच आहे की तिथे ऑर्डर द्यावी लागते, ऑर्डरप्रमाणे जेवण मिळतं, कारण ते जेवण तयार करून ठेवत नाही. जेव्हा तुम्ही ऑर्डर द्याल, मग नाश्ता असेल किंवा जेवण असेल तर ऑर्डरप्रमाणे जेवण मिळतं आणि काकींच्या हातचं एक उत्तम आणि रुचकर पद्धतीचं जेवण इथे तुम्हाला नक्की मिळेल. मग त्यामध्ये फिश असतील, चिकन असेल किंवा व्हेज असेल, तर या पद्धतीचं जेवण तुम्हाला इथे पाहायला मिळतं किंवा खायला मिळतं. तर हे जे रिसॉर्ट आहे ते संपूर्णपणे माडाने आच्छादलेलं आहे, म्हणजे माडाची झाडं आहेत, नारळाची झाडं आहेत, त्यामध्ये रिसॉर्ट आहे, त्यामुळे आगळं वेगळं लुक याला येतं. तर यांची सर्व्हिस ही देखील तत्पर आहे आणि तेवढ्याच ते मायेने किंवा तेवढ्याच प्रेमाने, आपुलकीने या सगळ्या अतिथींचं आदरातिथ्य किंवा अतिथी सत्कार इथे होत असतो. मी देखील इथे एक दिवस स्टे केला आणि तिथलं जेवणाचा आस्वाद घेतला. अत्यंत रुचकर पद्धतीचं जेवण होतं. तर तुम्ही देखील इथे या, तोंडवळी आणि तळाशीला. तर एक छान पद्धतीचं गाव आहे आणि इथे कॅप्सूल रिसॉर्टमध्ये राहण्याचा एक वेगळा अनुभव घ्या. तर त्यांचे नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. फक्त एवढं, समोरच समुद्र आहे. तर माझं असं म्हणणं आहे की वैयक्तिक म्हणणं आहे की तिथे पोहायला जाऊ नका, कारणच तिथे चाळ आहे, म्हणजे चाळवण देखील म्हणतात, तिथे खड्डा आहे. तर तिथे उतरू नका. अथवा कुठे जायचं असेल वेगळ्या ठिकाणी जर पोहायचा तुम्हाला अगदीच मोह आवरत नसेल तर इथल्या स्थानिकांकडून त्याची माहिती घ्या आणि मगच अशा समुद्रात उतरा. तर आता व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घ्यायची वेळ झालेली आहे. तर भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. तर आता आपण कॅप्सूल रिसॉर्टमधून आपल्याला जायला निघालो आहोत. तर जाता जाता त्यांनी हे असं छोटंसं बुक दिलेलं आहे, त्यामध्ये कॅप्सूल रिसॉर्टविषयी माहिती आणि बाकीचा आजूबाजूचा जो परिसर आहे जे काय बघू शकता त्याविषयी माहिती आहे. तर हे त्यांचे रूम्स आहेत आणि बाहेरून दिसणारा लुक असा आहे. त्यांच्याकडे काय मिळतं शाकाहारी मांसाहारी पद्धतीचं जेवण ते देखील त्यांनी इथे दाखवलेलं आहे आणि इथून तुम्ही काय पर्यटन करू शकता तर त्याचं देखील एक माहिती इथे दिलेली आहे.